हाय, आज आम्ही चाललोय बारशाला आणि कोणाच्या बारशाला चाललोय आणि कुठे चाललोय ते थोड्याच वेळात तुम्हाला कळेल या व्हिडिओमध्ये। आणि कसा होतोय तो बारसा बघूया चला। आणि माझ्यासोबत पार्टनर आहे, माझी तयारी वगैरे झाली आहे, आता दुपारची वेळ आहे आणि आम्ही आता निघतोय बस। तर आम्ही आता चाललोय पुरळ कलंबईमध्ये। पुरळ कलंबई हे गाव आमच्या गावाच्या बाजूचंच गाव आहे, शेजारचंच गाव, आणि तिकडेच हा बारसा होणार आहे आणि तिकडेच आम्ही आता चाललोय। तर आमचा एक स्टुडंट आहे भावेश पुजारी म्हणून, आणि त्यांच्याच घरी आम्ही आता आलोय। त्यांच्या घरी हे बारसं आहे आणि त्यांच्या फॅमिलीने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं। कालपासूनच ते सांगत होते की तुम्ही यायचंच आहे म्हणून। तर तुम्ही बघू शकता आता मी येऊन पोचलोय आणि थोड्याच वेळात बारसा सुरू होणार आहे। अजून बाळाला पाळण्यात घातलेलं नाही आणि हा आहे इकडे भावेश आणि त्याची आता एक छोटीशी बहीण असणार आहे आणि तिच्यासाठीच हा नामकरण सोहळा इथे आयोजित केलेला आहे। कोकणात बारशाची पद्धत कशी आहे ती आपल्याला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल। चला तर मग बघूया आता। कोण कोण आहेत ती? तुम्ही बाळाची आजी ना? कार्यक्रम मोबाईल वरती येतो। हा फोटो काढणार तुमचा नंतर। कोण कोण आलेले ते दिसू देत ना। हा ओके। बरीच पाहुणे मंडळी आली होती आणि मी अंदाज लावण्याचा प्रयत्न करत होते कोण कोण आहेत ते, पण तेवढी ओळख नव्हती। आणि त्यानंतर आम्हाला त्यांनी लगेचच जेवायला वाढलं आणि जेवण तरी खूपच मस्त होतं। मस्तपैकी भात, भाजी, आमटी आणि खीर असं गोड पदार्थ सुद्धा होता। जेवण वगैरे झालंय आणि खूप मस्त जेवण होतं आणि आता थोड्याच वेळात बारशाला सुरुवात होणार आहे, म्हणजेच बाळाला त्या पाळण्यात घालणार आहेत आणि बाळ झोपलेलं आहे। चला बघूया। आणि आता बाळाला पाळण्यात ठेवतायत। आणि ही बाळाची आई आहे आणि इकडे एका रूम मध्ये तुम्ही बघू शकता फरसाण, लाडू, पेढे असं प्लेटमधून लोकांना देण्यासाठी रेडी करतायत आणि यामध्ये भावेश सुद्धा त्यांना हेल्प करतोय। आणि इकडे बाहेर बाळाच्या आईची ओटी भरतायत। पाहुण्यांमध्ये ज्या बायका आल्या आहेत त्या एक एक करून आता तिची ओटी भरणार आहेत। चला मग बघूया कोण कोण आले ते।
ओटी भरायचं काम चालूच आहे आणि एका बाजूला आता थोड्याच वेळात पाळणा गीत म्हटलं जाणार आहे। बारसा म्हटल्यावर पाळणा गीत तर आलंच आणि आजपर्यंत मी पाळणा गीत हे ऐकलं होतं, फक्त बाहेरूनच ऐकलं होतं। तर आता प्रत्यक्ष मी बघणार आहे पाळणा गीत कसं म्हणतायत। तर चला बघूया कसं म्हणतायत पाळणा गीत। तर 2-3 जणी आहेत पाळणा गीत म्हणण्यासाठी। ओटी भरून झाली, पाळण्यात बाळाला सुद्धा ठेवलं आणि आता पाळणा गीत सुद्धा म्हणून झालेत आणि आता खाऊ वाटतायत सगळ्यांना।
आणि आता थोड्याच वेळात समजणार आहे बाळाचं नाव काय ठेवतात ते. तर ते जे नाव आहे ते ओपन करणार आहेत, त्यामुळे बघूया. आता मला पण एक्साइटमेंट आहे काय नाव ठेवतात ते. सो फायनली आता तुम्ही बघू शकता भावेशच्या बहिणीचं नाव ठेवलेलं आहे गायत्री. खूप सुंदर नाव, आपल्या मराठी संस्कृतीला शोभेल असं गायत्री. गायत्री पुजारी. आणि गायत्री तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी झोपली आहे पाळण्यात, आणि मी तिचा चेहरा लपवला आहे कारण तिला नजर लागू शकते. सो आणि आता हळूहळू तुम्ही बघू शकता इथे गर्दी खूपच वाढत चालली आहे येणाऱ्या लोकांची. तर अजून पण बरीच लोक येणार आहेत. तर संध्याकाळच्या वेळेस तर खूपच गर्दी होणार आहे. तर हा जो वारसा आहे तो खूपच मस्त झाला. आलेल्या पाहुण्यांची खूप मस्त प्रकारे त्यांनी खातिरदारी केली, आणि मला घुगऱ्या पण खायला मिळाल्या वारसाच्या खूप दिवसांनी. मग आम्ही निघायचं ठरवलं. तर या व्हिडिओनिमित्त तुम्हाला आम्हालासुद्धा कोकणी बारशाची पद्धत बघायला मिळाली, आणि अशा कार्यक्रमांमुळेच रिलेटिव्हसुद्धा एकत्र येत असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका न्यू व्लॉगमध्ये. बाय.